नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या 2 भत्त्यात झाली मोठी वाढ. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासकीय सेवेतील वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या 2 महत्त्वाच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. 2 वर्षापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत एक महत्त्वाचा जी.आर. जारी केला होता. सामान्य प्रशासन विभागाच्या त्या जी.आर. नुसार राज्यातील ड संवर्गातील म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शिलाई दर भत्ता व धुलाई भत्ता दिला जात असतो. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या भत्त्यामध्ये कोणतीच सुधारणा झाली नव्हती आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोठी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर 2 वर्षापूर्वी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राज्यातील वर्ग 4 म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या शिलाई दर व धुलाई भत्तामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता आपण या कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयानुसार किती भत्ता मिळतो याची माहिती पाहणार आहोत. शर्ट पॅन्ट शिलाई आधी वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना या बाबीसाठी दर 2 वर्षांनी 250 रुपये प्रत्येक जोडीप्रमाणे भत्ता मिळत होता. आता 750 रुपये मिळतील. ब्लाऊज शिलाई आधी या बाबीसाठी दर 2 वर्षांनी 50 रुपये प्रत्येकी ब्लाऊजसाठी मिळत होते. आता 250 रुपये मिळतील. लोकरीचा गणवेश शिलाई या बाबीसाठी आधी 4 वर्षातून एकदा 350 रुपये भत्ता मिळत होता. आता 1500 रुपये मिळणार आहेत. धुलाई भत्ता आधी प्रत्येक महिन्याला 50 रुपये धुलाई भत्ता दिला जात होता. आता 250 रुपये प्रति महिना मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.